अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सबंध देशभरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि आपल्या बार्शी शहरामध्ये भगवन नगरीमध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ही शिवजयंती साजरी केली जाते आणि एक ऐतिहासिक पालखी सोहळा या बार्शी शहरामधून निघतो आणि एक ऐतिहासिक पद्धतीनं दवंडी देण्याचा प्रकार आपल्या बार्शी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे. तर या परंपरेबद्दल काय सांगाल आपण? दवंडी द्यायचा जो प्रकार आहे तो पूर्वीपासून चालत आलेला आहे. तर आपण 2015 पासून पालखी सोहळा चालू केला आहे आणि दवंडी पुन्हा आम्हाला थोडी कल्पना सुचली म्हणून आम्ही दवंडीचा प्रथा चालू केली 2018 पासून. पालखी सोहळ्याचं हे 12वं वर्ष आहे आणि 2018 ते मला वाटते 9 वर्ष झालं आपण दवंडीचा हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. या पालखी सोहळ्यामध्ये साधारण किती मावळे सहभागी असतात? यावर्षी 37 मावळे टोटल आहेत. त्यात संभाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे, जिजाऊ माँसाहेब, सईबाई व बाकीचे साधे मावळे, बेरड, भुई आणि जी सरदार लोकांची जी काय पूर्वीच्या काळातली होती ते सरदार लोक. पालखी सोहळ्याचं नेमकं आयोजन कसं असेल, म्हणजे त्याचं प्रस्थान कुठून होईल आणि त्याचा मार्गक्रमण कसा असेल? आपलं गुलूज चव्हाणच्या तिथून पहिल्यांदा पालखी निघते उकावर रोडून. तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी येणार पालखी. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर जी काय आपल्या बार्शी शहरातले मान्यवर आहेत जे कोण येतात ते आणि त्यांच्या हस्ते पूजा होणार आणि तिथून पुन्हा प्रस्थान होणार. आपल्या ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ते कोर्टापासून हांडेगल्लीपासून बेदरावीर ते भगवंत देवस्थान ते नगरपालिकापासून महाद्वार चौक ते वीर सावरकर चौक, तिथून डायरेक्ट तेलगिरी चौक सरळ आणि त्यानंतर एस टी स्टँड ते पोस्टापासून जुनं पोलीस स्टेशन ते महाराजांची शिवसृष्टीच्या तिथं येणार. बार्शी शहर आणि तालुक्यातील शिवभक्तांना आपण काय आवाहन कराल या शिवजयंतीनिमित्त पालखी सोहळ्यानिमित्त? बार्शी तालुक्यातल्या सर्व शिवभक्तांना मी एक विनंती करतो की प्रत्येक वर्षी जो सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी आपला पालखी सोहळा जो निघतो यावर्षी पण आहे. तर सर्व शिवभक्तांनी व सर्व माता भगिनींनी या पालखी सोहळ्यामध्ये भाग घ्यावा एवढी मी सर्व बार्शी तालुक्यातील तमाम शिवभक्तांना मी विनंती करतो.